आता यात्रेमध्ये बघा आपल्याला 5 रुपयामध्ये हेअरबँड मिळतो. त्या हेअरबँड मध्ये तुमचं एम्ब्रॉयडरीचं एक मोठं फूल चिटकवलं की झालं, ते त्याची किंमत लगेच 50 रुपये होणार. म्हणजे मॅचिंग साडीला मॅचिंग लहान मुलांना आपण म्हणू शकतो हेअरबँड. किंवा चप्पल मिळते बघा मार्केटला 300 रुपयाची चप्पल, त्याच्यावरती दोन फुलं लावली साडीला मॅचिंग अशी, किंवा एखादी पिन घेतली तुम्ही, मोठ्या पिना मिळतात यात्रेमध्ये, त्याच्यावरती फुलं चिटकवली किंवा छोटी छोटी तुम्ही जरा 2-3 फुलं चिटकवली तर मॅचिंग साडीला मॅचिंग साडी पिन आहे की नाही. तर हे सगळं क्रिएटिव्ह वर्क आहे. काय म्हणणार याला आपण? क्रिएटिव्ह वर्क म्हणजे काय? सर्जनशील कार्य आपल्याला करायचंय या क्लासमध्ये. फक्त टाके शिकून नाही घ्यायचे, तर या टाक्यांचा उपयोग करून आपल्याला काय करता येईल हे सगळं जर आपण शिकून घेतलं, वेगवेगळ्या प्रकार पडद्यांवरती केलं, कुशनवरती केलं, आपल्या बॅगांवरती केलं एम्ब्रॉयडरी वर्क, किंवा काही मोठमोठ्या फ्रेम्स केल्या, जसं छत्रपती शिवाजी महाराज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, किंवा राणी ताराबाई आहे, किंवा एखादा बगीचा आहे, याचं ड्रॉइंग जर तुम्ही काढलं आणि त्या ड्रॉइंग मध्ये तुम्ही कलर भरले कशाच्या आधारे? एम्ब्रॉयडरी. आणि त्याला फ्रेम केलं, फोटो फ्रेम, तर लोकांना गिफ्ट देण्यासाठी आपण काय वापरू शकतो? फोटो फ्रेम वापरू शकतो, किंवा घरांमध्ये लावण्यासाठी वापरू शकतो, किंवा विक्रीसाठी तुम्ही जर ठेवलं तर एक चांगला हँडीक्राफ्ट म्हणून तुम्हाला त्याचे चांगले पैसे मिळू शकतात. कन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांना?